नमस्कार, मी बाबासाहेब कंक, एक शेतकरी, हाडाचा शेतकरी. 1992 पासून मी शेती करतो आणि ठरवलं होतं की शेती करायची पण बोलायचं नाही. पण आज एकंदरीत सगळं चित्र पाहता वाटतं की बोललं पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी एक सायंटिफिक टेम्परामेंट तयार व्हावं. ज्याला खायचंय त्यालाही शेती आणि शेतीचा पदार्थ त्यामागचं विज्ञान हे समजलं पाहिजे, यासाठी बोलायचं ठरवलंय. म्हणजे पिकवणाऱ्यासाठीही बोलायचंय आणि खाणाऱ्यासाठीही बोलायचंय. आज खायचंय प्रत्येकाला, प्रत्येकाला विषमुक्त खायचंय, पण विषमुक्त काय हेच माहित नाही. प्रत्येकाला पिकवायचंय, परंतु पिकलेलं कुठे विकायचं, कसं विकायचं, काय पिकवायचं, का पिकवायचं हेच माहिती नाही. थोडक्यात सांगू, सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा शब्द न ऐकलेला माणूसही नसेल. तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकवली जाते, सायन्स शिकवलं जात नाही. कोणत्या पद्धतीचं सिंचन करावं, फ्लोनी पाणी द्यावं का, पाटपाणी, ड्रिप इरिगेशन करावं का, ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर, हे सगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगितली. परंतु सिंचन करायचंच का, यामागचं काय सायन्स आहे, काय विज्ञान आहे? मानव जन्माच्या अगोदर पासून ह्या सृष्टीमधील वसुंधरेला कोण सिंचन करत होतं, यामागचं सायन्स कोणीच सांगायला तयार नाही. आणि म्हणून आपल्या चॅनलवर आपण विज्ञाननिष्ठ शेती हे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ग्राहकासाठी सुद्धा तुम्ही डोळ्यांनी पदार्थ खाऊ नका. त्याचा रंग रूप यापेक्षा त्याचा आरोमा, त्याची चव, त्याचा गंध आणि त्यामध्ये असलेले पोषण मूल्य हे अन्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर शहरी ग्राहक आणि ग्रामीण भागातला शेतकरी ह्या दोन्हींची नाळ जोडली गेली पाहिजे, याशिवाय पर्याय नाही.